सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय, सक्तीची निवृत्ती होणार. 50 किंवा 55 वयानंतर सेवा पुनर्विलोकन. तर काय निर्णय आहे तो आता आपण पाहूया. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती किंवा पुनर्विलोकन बद्दल काय निर्णय आहे परफॉर्मन्स रिव्ह्यू बद्दल. तर 50 किंवा 55 वय किंवा 30 वर्ष सेवा पूर्ण झाल्यावर पुनर्विलोकन होणार असं धोरण आहे. पण हे म्हणजे सक्तीची एकूण निवृत्ती ठरणार याची घोषणा नाही. तसेच काय आहे हे पुनर्विलोकन धोरण ते आता आपण पाहूया. पिरियडिक रिव्ह्यू रूल्स अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा 50 वर्षानंतर किंवा महिला किंवा पुरुष आधारावर 55 वर्षांनंतर किंवा जेव्हा त्यांनी 30 वर्ष अर्धकारी सेवा पूर्ण केली असेल तेव्हा त्यांच्या सेवा अभिलेखाचे पुनर्विलोकन करणे अपेक्षित आहे. आता या पुनर्विलोकनात कर्मचाऱ्यांची कामगिरी, कार्यक्षमता आणि सार्वजनिक हित विचारात घेतले जाते. न्यायालयीन आचारसंहितेनुसार जर कायद्यात फक्त 50 किंवा 55 वय ठरवले असेल त्याहून कमी वयात रोगकरण योग्य नाही असे सांगितले आहे. तर हे धोरण सक्तीची म्हणजेच कंपल्सरी पूर्णपणे समूह निवृत्ती नाही, तर हे एक सेवा पुनर्विलोकन मूल्यांकन आहे. याच्या आधारे अकार्यक्षम किंवा सार्वजनिक हिताला धोकादायक कर्मचाऱ्यांना पुनर्निवृत्तीचा प्रस्ताव दिला जाऊ शकतो. पण उत्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिकारी पदावर पुढे राहण्याची संधी देण्यात येते. म्हणून 50 किंवा 55 वर्षाची वयाची सक्तीची निवृत्ती नाही, फक्त परफॉर्मन्स पुनर्विलोकनाची वेळ ठरवण्यात आली आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की सेवानिवृत्ती वयात कोणताही बदल करण्याचा प्रस्ताव सध्या विचारात नाही. गेल्या काही वर्षापासून पुनर्विलोकन, अर्ली रिटायरमेंट इन पब्लिक इंटरेस्ट या संदर्भात नियम राबवले जातात, परंतु ही संकल्पना नवीन किंवा अचानक बदललेली नाही. 50 किंवा 55 वय किंवा 30 वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर रेग्युलर परफॉर्मन्स रिव्ह्यू मीन्स पुनर्विलोकन हे सरकारकडून नियमावली अंतर्गत आहे. पण हे स्वतःचं वय किंवा सेवा पूर्ण झाल्यावर तात्काळ सेवानिवृत्ती म्हणजे नाही. कर्मचाऱ्याची कामगिरी पाहून सार्वजनिक हितात असल्यास काही निर्णय घेतले जातात. थँक्यू.